नमस्कार. समाजच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. त्यांना भारताचे आधुनिक वात्स्यायन असं म्हटलं जातं. सेक्सॉलॉजिस्ट ऑफ एशिया या किताबाने त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यांच्या सेक्सॉलॉजी कामशास्त्रामधल्या ज्ञानामुळे म्हणजे ते स्वतः एक ग्रंथ आहेत त्या शास्त्रातलं आणि त्याच्यासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री सन्मानही दिलेला आहे. त्यांची अनेक पुस्तकं अनेक इंटरव्ह्यूज आपण पाहिलेले आहेत. खास संवादसाठी मराठीमध्ये बोलण्याकरता ते तिथे आलेले आहेत. डॉक्टर प्रकाश कोठारी. नमस्कार. मला सांगा की तुमच्याबद्दल अनेकांनी अनेक ठिकाणी तुम्ही जे कॉन्ट्रीब्यूट केलेले 50,000 पेक्षा जास्त पेशंट्सचे तुम्ही ज्या कामसंबंधी कामसमस्या ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही उपचार केलेले. सेक्सॉलॉजीमध्ये एवढं कॉन्ट्रीब्युशन आशिया खंडामध्ये दुसरं कुणाचं नाही, अद्वितीय आहे. ते तुमच्याबद्दल खुशवंत सिंगांनी एक म्हटलेलं आहे की जे वात्स्यायनाने केलं ते त्याच्यानंतर तुम्ही की 5W तुम्ही लोकांना इंट्रोड्यूस केले की सेक्स बाबत ते 5W कोणते? हा खुशवंत सिंग 85 मध्ये असा लिहिलेला होता की कोठारी प्रेझेंटेड 5 W's of sex education in the 7th World Congress of Sexology. 5 W's मध्ये एक होता when sex education म्हणून केव्हा द्यायला पाहिजे. तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं सांगितलं की भाई ते प्री एडॉलेसन्स इयर्स मध्ये द्यायला पाहिजे. पौगंडावस्थेपूर्वी. हा, बिफोर एडॉलेसन्स. तर मी असं म्हणला की वात्स्यायनने ते 1600 वर्ष अगोदर लिहिला होता की हे ज्ञान प्राग यौवने द्यायला पाहिजे. प्राग यौवने माने बिफोर एडॉलेसन्स. कारण काय, ऍट दॅट टाइम डिझायर जास्त असतो, कारण की हॉर्मोन जास्त हॉर्मोन जास्ती असल्यामुळे सेक्शुअल डिझायर जास्त, म्हणून सेक्शुअल इंटरॅक्शन जास्ती होते, म्हणून अनिच्छनीय गर्भावस्था, गर्भीपरमाची बिमारी, एड्सची बिमारी वगैरे होण्याची जास्ती संभावना आहे, कुमार मातृत्व वगैरे. तर हे ज्ञान त्याचे अगोदर दिला तर चांगलं आहे. अँड मोर ओव्हर 1/3 ऑफ दी पॉप्युलेशन, 1/3 पॉप्युलेशन हे एज ग्रुप मध्ये येतं, म्हणून इट विल बी कॉस्ट इफेक्टिव्ह ऑल्सो. Then today we are addressing 33% of the education, I mean people who are tomorrow's, I mean future's 100% of the population. That's why when it should be given prag yauvan. Why it should be? का काय ह्युमन बिंग्स मध्ये कसं होय, पुरुषामध्ये आणि माझी मातृभाषा मराठी नाही म्हणून थोडा इकड तिकड झाला तर जरा डॅर विकेट तुम्ही समजून शकणार. वाय ते काय ॲनिमल्स मध्ये नाही, प्राणीमध्ये नाही आणि मनुष्याला कसा मुळे ॲनिमल्स मेट ओनली इन सीझन. ते नुसतं सीझनल प्राण्यांसाठी काळ असतो. हा, काळ असतो आणि प्राणी जेव्हा हीट असतात तरच मेटिंग होतात. आणि दुसरा प्राणीमध्ये मॅरेज जसा इन्स्टिट्यूशन नाही, म्हणून कोड ऑफ कंडक्ट नाही, लग्न होत नाही, तर ते ह्युमन बिंग मध्ये आहे म्हणून त्याची आवश्यकता. तर हू शुड गिव्ह बेस्ट एज्युकेशन? बेस्ट एज्युकेशन कॅन बी गिव्हन बाय पॅरेंट्स, आई वडील, पालक, प्रोव्हाइडेड दे आर एज्युकेटेड. त्यांनाच द्यायची वेळ आहे. Whom to everybody. लग्नाचे अगोदर आणि लग्नाचे नंतर, स्त्री आणि पुरुष दोघांना सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे. सेक्स एज्युकेशनचा मतलब हे नाही काय आपण लोकांना हे शिकवायचे आहे जे त्याला येत नाही. What I want to tell you is that sex education does not mean teaching people to know what they do not know. But it means teaching them to behave as they do not behave. म्हणून जसं ते आचरण नाही करते तसं करायला शिकवायचं. आणि सेक्स एज्युकेशन योग्य दिला
तर आपण जे आपल्या कंट्रीचे दोन महत्वाचे प्रॉब्लेम आहेत, एक आहे एड्स कंट्रोल आणि दुसरा आहे पॉप्युलेशन आणि जनसंख्याचा. ते दोघांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू आणि म्हणून त्या एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला इकडे दुसरा एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एवढा वेगळ्या प्रकारचा म्हणजे ज्या काळामध्ये सेक्स एज्युकेशन आणि सेक्सॉलॉजी असं सेक्स असं बोलायला सुद्धा खूप माणसं दडपून राहत असत, त्या काळामध्ये अशा सांगू काय, अजून पण मला 2 वेळ मी अटकलो समभोग मिळाला. पण मी जे संवाद इकडे पाहिला ना, तर आता माझी गट एकदम वाढलेली. कारण काय, जे शब्द समतून सुरू होतात तर अगदी चांगला आहे. संवाद म्हणून चांगली बात, समजीत पंडित रविशंकर शेट्टी, समसद म्हणून वेअर गुड पीपल आर सपोज टू गो, सपोज टू गो. तसंच समभोग म्हणजे नॉट विषमभोग म्हणून कन्सेप्ट ऑफ इक्वालिटी आणि म्युच्युअलिटी. हे इंग्लिश जसं नाही, फर्स्ट इयर कोर्स आणि त्याच्यानंतर इंटर कोर्स लोकांचं संस्कृत वर्ड समभोग म्हणून ते ह्युमन बिईंग. आय एम सॉरी, आय जस्ट इंटरप्ट. नाही नाही, त्याच्यात मला एक तेच विचारायचं की ज्या काळामध्ये दडप म्हणजे एवढं बोलायला सुद्धा खूप लोक कचरत असत, त्या काळामध्ये अशा प्रकारचा विचार जो आहे, जो तुम्हाला म्हणजे एक वेगळ्या वाटेवरनं गेल्याचे नंतर जे फायदे होतात की त्याला महापुरुष मानलं जातं, तसंच ते नंतर आहे. पण त्याच्या अगोदरचा जो काट्याने भरलेला रस्ता तेव्हा तो तुम्ही निवडला, त्याचं काय कारण होतं? तुम्हाला आजूबाजूला काय दिसलं किंवा काय डोक्यात होतं तुमच्या? आणि तेव्हा तुम्ही जेव्हा पेशंट पाहायला सुरुवात केली तेव्हा नेमकी इथल्या समाजाची काय परिस्थिती होती? या प्रश्नाच्या उत्तराला एक ब्रेक घेऊ. हे होता माझ्या मनात काय समस्या होती, काय मिसकन्सेप्शन होतं, ते सगळ्यामध्ये राहतात. आणि मी कुठच्या युरोलॉजिस्ट कडे गेलो की सायकियाट्रिस्ट कडे गेलो की एम हॉस्पिटलमध्ये मी आता तिकडे माझा डिपार्टमेंट आहे, सगळ्यांना कधी होतं की सायकियाट्रिस्ट युरोलॉजिस्टला पाठवणार, युरोलॉजिस्ट सायकियाट्रिस्टला पाठवणार आणि शटल कॉक म्हणून जाऊन पेशंट ड्रॉप आउट. आणि मग मला वाटलं की हे ब्रांच चांगली आहे. वन, त्याच्यामध्ये इमर्जन्सी नाही म्हणून आपला काय इतर प्रवृत्ती आहे, आर्ट, सायन्स, गझल्स वगैरेचा जे शौक आहे ते पण विकसित करू शकतात आणि आपण लोकांना एक चांगला सोशल वर्क पण करू शकतो. म्हणून मी हे ब्रांच सुरुवात केली. सुरुवातमध्ये मी फॅमिली प्रॅक्टिस करत होता, कारण की हे ब्रांचच्या कनेक्शन सगळ्यामुळे आहे. हार्ट अँड सेक्स, लिव्हर अँड सेक्स, अल्कोहॉल अँड सेक्स, किडनी अँड सेक्स, ब्रेन अँड सेक्स, म्हणजे यू नेम द सब्जेक्ट, त्याचा संबंध आहे. तो फॅमिली थेरपिस्ट कॅन हँडल दिस केसेस बेटर. फॅमिली प्रॅक्टिस करत होता आणि संध्याकाळी हे सुरुवात केलं. तर सुरुवातीमध्ये तो बोलायचा पण की मी सेक्सॉलॉजीचं लोक हसत होते, काय म्हणतात आता इट वॉज व्हेरी स्कॅरी. अँड आय मस्ट टेल यू दॅट यू रिक्वायर गट्स, नॉट जस्ट 4 guts, mid guts and 9 guts, but special guts. पण आफ्टरवर्ड लोकांना कळायला लागला. एकदा पुरंदरे साहेब माझा बहुमान केला. मी माझ्या घरी सुद्धा असं सांगतो की मी रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन करतो. माझी आईला असाच माहित होता की ते मूल नाही होत असेल तर माझा मुलगा लोकांना दाखवतात का बाबा मूल कसा प्रॉब्लेम असला तर कसा करायचा. मग नंतर त्याला एकदा न्यूजपेपर मध्ये आला महाराष्ट्र टाइम्स मध्ये की बाबा ते डॉक्टर कोठारीला पुरंदरे साहेबनी ह्याच्यासाठी, मग ते वेळेला त्याला कळाला की बाबा मी हे सेक्सॉलॉजी प्रॅक्टिस करतो. तो खोटा बोलत होता. बट इट वॉज डिफिकल्ट. But later on, it became acceptable, and today even it has become respectable. And I must tell you that perhaps India must be the only country where this branch and a sexologist has been recognized at a national level. म्हणून विश्वमध्ये अमेरिका, युरोप कुठे पण हे नॅशनल लेवलवर कोणाला रेकग्नेशन मिळालं नाही. ह्याचा एक तुम्हाला वारसा आहे, तो म्हणजे वात्स्यायनाचा. तर त्याचा म्हणजे कामसूत्र या विषयावर तुम्ही अनेक माझ्या प्रिय विषय, तर त्याच्यावर अनेक म्हणजे अनेक पद्धतीने ते लोकांसमोर तुम्ही लिहिलेलं आहे. तर मला सांगा की कामसूत्राचं जे सिनेमा किंवा त्याच्या पुस्तकात येतं त्याच्या पलीकडे जाऊन जे त्याचं महत्व आहे ते काय आहे? बघा असं आहे, जे आपण पुस्तक बघतात कामसूत्रचं ते असं वाटतात की हे काय
इलस्ट्रेटेड मॅन्युअल ऑफ सेक्स आहे, असं काय पोझिशन वेगळे दाखवते तसं आहे, पण तसं नाही. हे अगदी चांगले म्हणजे चांगले पुस्तक आहे आणि त्याचा प्रॉपर अनुवाद झाला तर हे पुस्तक मुळे आय डोंट थिंक देयर विल बी एनी अदर बुक विच कॅन कम्पीट दिस बुक. हे ग्रंथ प्राचीन आहे तर पण अर्वाचीन आहे. त्याच्यामध्ये इंडिकेशन दिलेलं आहे की सेक्स एज्युकेशन, आता मी तुम्हाला सांगितलं जे WHO ने आज सांगते ते ऋषी वात्सायननी ते वेळा सांगितलं. त्याने दुसरं सांगितलेलं आहे मुखमाईक. त्यांनी सांगितलेलं आहे हे स्वाभाविक क्रिया आहे. बर, त्याच्यामध्ये काही वाईट नाही, पण 2 पार्टनरची संमती पाहिजे असं लिहून ठेवलं. आजच्या विज्ञान की आजची जी आमची रिसर्च आहे 2004 ते पण असंच म्हणतात की ओरल सेक्स इज नॉर्मल and mouth contains more bacteria than normal penis or vagina. म्हणून तोंडामध्ये जास्त बॅक्टेरिया जास्त जंतू असतात as compared to normal genetics. म्हणून if you want to prohibit oral sex, I mean you must prohibit kissing first. असं दुसरं त्यांनी लिहिलेलं आहे. हे आपल्या जातीय संबंध ते वेळा he has made a mention of सजातीय homosexuality आणि lesbian. अर्वाचीन युग मध्ये वात्सायन वॉज अ ग्रेट काउन्सिलर. त्यांनी हे वाईट आणि हे छान. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तो चांगला काउन्सिलर होता, वाईट आणि चांगलं असा नाही केलेला आहे. बरोबर काही दिलं नाही, म्हणून स्वतःची आयडिया दुसऱ्यावरती लादायची त्यांनी कोशिश नाही केलेली आहे. He has not tried to impose his values on his client. No. He has just made a mention and he has been non-judgmental throughout. वात्सायनी होमोसेक्शुअलिटी आणि लेस्बियन सगळं मेन्शन केलेलं आहे. आजची थिअरी म्हणतात की होमोसेक्शुअलिटी आणि लेस्बियनिझम म्हणून सजातीय संबंध ते जेनेटिक आहे. जेनेटिक आहे. वात्सायनच्या नंतर 200 years later 200 वर्ष नंतर वराहमिहिर फेमस एस्ट्रॉनॉमर एस्ट्रॉलॉजर खगोलशास्त्री आणि आयुर्वेदिक फिजिक्स त्यांनी काय लिहिलं की तुमच्या हॉरोस्कोप मध्ये शुक्र आणि शनी एक दुसऱ्यावरती व्यक्ती करता असेल आणि एक दुसऱ्याचे नवमास मध्ये असणार तर ते व्यक्तीला सजातीय आकर्षण होणार. इंग्लिश मध्ये असं म्हणलेलं आहे की इफ विनस अँड सॅटर्न आर आस्पेक्टेड बाय इच अदर अँड आर इन इच अदर नॉर्माउस देन शी विल सॅटिस्फाय हर पॅशन विथ द पर्सन ऑफ द सेम सेक्स ऍक्टिंग एज द ऑपोजिट सेक्स. म्हणजे होमोसेक्शुअलिटी आणि लेस्बियनिझम तेव्हा पण होता. त्यांनी तेव्हा लिहिला होता की आता काय सांगितलं की हे जेनेटिक आहे. वराहमिहिरने सांगितलं की यू आर बोर्न दॅट वे मीन्स इट इज द सेम थिंग. म्हणजे आम्ही लोक जे आज म्हणतात की आम्ही लोक रिसर्च केली ते मला असं केव्हा वाटतात ते हायफन सर्च आहे, ओरिजिनल रिसर्च नाही. पण मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्याचं जे म्हणजे हे जर व्हॉट यू टेलिंग अबाउट होमोसेक्शुअलिटी द क्रक्स ऑफ द मॅटर इज की एक माणूस होमोसेक्शुअल आहे की एक लेस्बियन आहे त्याच्यामध्ये त्याच्या काही दोष नाही. So society should accept them and respect them as a human group as normal behavior. And the crux of the matter is, if a homosexual is satisfying his relationship in a positive way, he is better off than not satisfying at all or being a destructive heterosexual. आणि ही homosexuality आणि lesbianism आजच्या नाही. Since ages ग्रीक रोमन लिटरेचर त्याच्यावरती बेस्ट गझल्स लिहिलेली आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे हे सगळं आपलं जे आर्ट आहे विज्ञान आहे शहाणपणे पूर्वसंचित आहे त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जेव्हा समाज पाहायला लागला होता तर तिथे किती शहाणपण दिसत होतं तुम्हाला?
मी समजलो नाही तुमचा प्रश्न. म्हणजे तुम्ही जेव्हा एवढ्या कालानंतर म्हणजे वात्स्यायन आहे किंवा वराहमीर आहे किंवा अगदी मीर पैकी मीर सुद्धा यांचा काळ लोटल्यावर मधला एक काळ गेला जो ब्रिटिश कालखंड गेला आणि मोगल कालखंड आणि नंतर पुन्हा विज्ञानाची 50 वर्षे आपण काढली जी काही काढली ती आणि स्वातंत्र्यानंतर आणि नंतर तुम्ही अचानक समाज एक पाहत होता की ज्याच्या अत्यंत पर्सनल असे सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत त्याला तुम्ही भिडत होता. तर तो समाज कसा होता, त्याच्या जाणीवा या शहाणपणाने भरलेल्या होत्या. अगदी उत्तम प्रश्न आहे. यू बी सरप्राइज टू नो sex education was given very openly till the Hindu rulers were there on the seat of Delhi and Gujarat. त्याचे नंतर फॉरेनर्सनी इन्व्हेजन केला, आक्रमण केला. ते वेळा सेफ्टी बिकेम फर्स्ट ऑन द एजेंडा अँड सेक्स वेंट लास्ट ऑन द एजेंडा. विक्टोरियन रूल. आणि आता ते पडदा हळूहळू बाहेर येते. आम्ही 7th वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ सेक्सॉलॉजी केली 1985 मध्ये. त्यावेळा आम्ही सेक्सला बॅकयार्डसून बेडरूम मध्ये आणला आणि 1991 मध्ये आम्ही फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ऑर्गॅझम केली. त्यावेळा सेक्स बेडरूम मध्ये ड्रॉइंग रूम मध्ये आणली आणि त्याच्यानंतर 1994 मध्ये आम्ही एक एशियन कॉन्फरन्स केली. त्यावेळा सेक्स आम्ही ड्रॉइंग रूमतून पार्लियामेंट वरती घेऊन गेला आणि सेक्स एज्युकेशन आपल्या भारतामध्ये कसं द्यायला पाहिजे त्याचा आम्ही एक ड्राफ्ट बनवून नॅशनल सेक्शुअलिटी महत्वाचे मुद्दे काय होते प्रोग्राम. त्याचे महत्वाचे मुद्दे हे खुशवंत सिंगने जे सांगितला होता, वाय, वेन, व्हॉट, वेअर अँड हुम टू इन एक्झिस्टिंग सिच्युएशन मध्ये कसं द्यायला पाहिजे त्याच्या सगळ्या डिटेल्स लिहून दिला होता. आता तुम्ही हे प्रश्न विचारू नका की नंतर काय झाला, कारण की गव्हर्नमेंट बदलून गेली. पण हे सगळं झालं. आता दुसरा एक त्यातला बारीक भाग आहे म्हणजे सेक्स एज्युकेशनचा विषय पूर्ण करून ऍक्च्युली जे प्रश्न लोकांना येतात त्याच्यावर मी येतो. त्याच्या अगोदर एक शेवटचा त्याच्यातला प्रश्न जो आहे की सेक्स एज्युकेशन द्यायचं म्हणजे तुम्ही जे म्हणाला की पालकांनी मुलांना द्यावं अशी सर्वात उत्तम आणि पौगंडावस्थेत यायच्या अगोदर द्यावं. हे नेमकं सेक्स एज्युकेशन द्यायचं म्हणजे काय, आपण बोलायचं मुलांशी आता असं पालकांना खूप दडपण येतं. म्हणजे आपल्या मुलांशी काय संभोगाबद्दल बोलायचं का की कशाबद्दल बोलायचं किंवा स्त्री पुरुष संबंधाबद्दल कशा पद्धतीने आपल्या मुलांशी बोलायचं, ज्यांना आतापर्यंत आपण शिस्त आणि शहाणपणा शिकवण्याचा जे काय प्रयत्न केलेला त्याच्यात अचानक हा विषय कसा काढायचा हे प्रॉब्लेम्स खूप मोठे वाटतात पालकांना. तुम्ही कसं सांगाल, त्यांनी कसं बोलायचं, काय सांगायचं? त्याच्यासाठी काही स्पेशल बोलायची अशी गरज नाही. पण मुलं जे वेळेला प्रश्न विचारते त्यावेळेला हे तुझी वाईन आहे, तू कुठून आला, देवाने तुला पाठवला, असं काही सांगायची गरज नाही. तुम्ही सिंपल क्वेश्चनचे सिंपल आन्सर त्याला देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नाही, इफ यू आर नॉट अवेअर अबाउट इट, तुम्हाला त्याची बातमी नसेल तर तुम्ही सांगा की मला हे येत नाही, मी विचारून बुक रिफर करून तुम्हाला सांगेन. आपल्या देशमध्ये आहे अनलाईक वेस्ट, इकडे तुम्ही कुठच्या पण केस बघा, मी केएम मध्ये चिकार केस बघतात त्याच्यानंतर एंड मध्ये एक प्रश्न विचारतो तर तुम्हाला काय वाटते हे प्रॉब्लेमचं कारण काय आहे? 7 out of 10 people will say डॉक्टर साहेब पूर्वी मी अस्तमा इथून केला त्याच्यामुळे मला वीर्य वाहून गेला, आम्ही विचारणार ऑलवेज वीर्य चिकार वाहून गेला म्हणून असं झाला, माझी इंग्लिश शिकण्याची स्टाईल जरा बरोबर नाही म्हणून असं झाला, प्रथम रात्री संभोग केला माझी बायकाला रक्त नाही निघाला म्हणून मला डाऊट आहे ते बरोबर आहे की नाही, संशय आहे. म्हणून एकदा योग्य माहिती द्यायला पाहिजे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मी एक लेक्चर दिलं होतं त्याच्यामध्ये 1500 लोक होते, 750 वर डबल ग्रॅज्युएट आणि 750 वर पीएचडी. मी नुसतं एक प्रश्न विचारला की बाई अस्तमातून चांगला आहे की वाईट आहे, एकच माणूसने करेक्ट उत्तर दिला. मग मी त्याला विचारला तुम्हाला कोणी सांगितलं, मी सांगितलं डॉक्टर सोडे मी हे तुमच्या लेक्चर दुसरी वेळ ऐकते म्हणून. डॉक्टर या विषयावर म्हणजे त्या हस्तमैथून आता तुम्ही विषय काढला त्याच्यावर आणि त्या अनुषंगाने अनेक जे प्रश्न आहेत
जे सेक्स संबंधित आहेत जी. ते सामाजिक आहेत आणि पर्सनल पण व्यक्तिगत लोकांचे आहेत. जी. त्याच्यावर आपण उद्या बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबू.